नमस्कार. कुकिंग विथ DAS या माझ्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. घरी जर भाजीला बनवायला जर काहीच नसेल तर कांद्याची चटणी या पद्धतीने आपण एकदा नक्की ट्राय करून बघा. खायला खूप चविष्ट लागते आणि बनवायला पण अगदी सोपी आहे. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर इथे बघू शकता तुम्ही चटणीला लागणारे साहित्य घेतलेले आहे. 4 मोठे कांदे आपण कट करून घेतलेले आहेत. तेल पण घेतलेलं आहे, खोबऱ्याचं किस आणि जाडसर कुटून घेतलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे कट करून. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. 1 चमचा लाल तिखट घ्यायचं, थोडासा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे आणि थोडीशी पाव चमचा हळद घ्यायची आहे. आता इथं मी जाडसर 5-6 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये. आता गॅस ऑन करून गॅसवर आता कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण आता तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. अर्धा चमचा मोहरी चांगली फुलवून द्यायची आणि मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरे पण छान फुललेले आहेत. यामध्ये आपण आता जाडसर कुटून घेतलेला लसूण घालायचा आहे. लसणाला थोडंसं परतून घ्यायचं आणि आता याला लाल रंग येईपर्यंत थोडंसं मंद आचेवर लसूण परतून घ्यायचा. तर लाल रंग आलेला आहे तर यामध्ये आपल्याला कट करून घेतलेले कांदे टाकायचे आहेत. आता कांद्याला आपल्याला मंद आचेवर 5 मिनिट छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. जास्त करपू पण द्यायचं नाही. अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. हे जाडसर कांदे आहे, त्याला आपण थोडंसं सेल करून घेऊया. हे पाहू शकता तुम्ही कांदे आपले आता मऊ झाले. त्यामध्ये आपल्याला आता खोबऱ्याचं किस टाकायचं आहे. तर खोबऱ्याचं किस तुम्ही आवर्जून घालत जा, म्हणजे चटणीला चव ही अगदी वेगळीच येते. यामुळे मी नेहमी चटणी करताना खोबऱ्याचं किस आणि शेंगदाण्याचं कूट हे आवर्जून घालते. तुम्ही पण घाला आणि प्रमाणामध्येच ते घालायचं आहे. जास्त पण घालायचं नाही, म्हणजे चटणीची चव ही बिघडते. त्याला 1 मिनिट परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता हे सर्व मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. त्या कांद्यामध्ये 1-2 मिनिट आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. आता चटणी फारच आपल्याला कोरडी वाटत असेल तर आपण काय करायचं, यावर एक खोलगट ताट ठेवून त्यावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे. थोडंसं पाणी आता गरम झालं की आपल्याला हे चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. 1 वाटीभर पाणी आहे ते. थोडंसं याला आपण परतून घेऊया. सगळं एकजीव करायचं आणि यामध्ये आपल्याला आता टाकायचे आहे कट करून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर आणि आपण याला आता 2 मिनिट आणखीन झाकून ठेवून वाफ काढून घेतलेली आहे. आता बघू शकता तुम्ही आपली कांद्याची चटणी खाण्यासाठी रेडी आहे. अगदी 5 मिनिटामध्ये बनवून ही चटणी चमचमीत झणझणीत अशी बनवून तयार झालेली आहे चटणी. तर चटणी आता आपण खाण्यासाठी सर्व करूया.